श्रीमान योगी भाग 2 कथा 23. रात्र चढत होती. महालात हजारी समयी तेवत होती. झोप येत नव्हती. राजे बेचैन होऊन उठले आणि सज्जात गेले. गार वाऱ्याच्या स्पर्शाने त्यांना जरा बरे वाटले. सज्जाच्या सुद्धा नक्षी खांबावर उजवा हात ठेवून राजे उभे होते. अगणित नक्षत्राने आकाश नटले होते. राजांच्या मनात विचार आला, आकाशात करोडो नक्षत्र असून देखील एका चंद्राची बरोबरी करू शकत नाहीत ना. गार वाऱ्याची झुळूक राजांच्या अंगावरून गेली. समईच्या वाती थरथरल्या. राजे निश्चलपणे उभे राहून आकाश निरखित होते. अचानक ते भानावर आले. राजांचे तीक्ष्ण कान ऐकत होते. मागे महालात पडद्यांची सळसळ झाली. रुजामेच्या गालीच्यावर पडणाऱ्या पावलांच्या सफळाबरोबर साकळ्यांचा नाजूक आवाज आला. परिचित आवाज. साऱ्या अंगावर थरथरून काटा उभा राहिला. राजे एकदम वळले. महालात कोणी नव्हते. महाल मोकळा होता. वाऱ्यावर पडदे हेलकावत होते. समईच्या वाती थरथरत होत्या. कुणाचा आवाज नव्हता. घासच तो. दीर्घ निश्वास सोडून राजे परत आकाश निरखू लागले. उजवा हात सज्जाच्या रेखीव खांबावर ठेवला होता. डावा हात केसांवरून फिरत होता. हात अचानक थांबला. कान परत तीक्ष्ण बनले. पुन्हा तोच आवाज, तीच पडद्यांची सळसळ, तोच पदन्यास. काही शंका नव्हती. राजांचा कंठ उभ्या जागी भरून आला. डोळे पाणावले. मागे न पाहता राजे भरल्या कंठाने म्हणाले, सई, तुझा आमच्या शब्दावर विश्वास बसत नाही ना. शंभूबाळ्यांची चिंता वाटते. नको सई, आम्ही तुम्हाला संसारात गुंतवू शकलो नाही. आशेत तरी कशाला गुंततेस? आम्ही वचनबद्ध आहोत. सई, निदान तू तरी आमच्यावर अविश्वास दाखवू नको. वारा थांबला. पडद्यांची सळसळ थांबली. पुरांचा आवाज थांबला. एक भयान शांतता पसरली आणि दुःखावेग नावून राजांनी खांबावर मस्तक टेकले. राजे उद्गारले, सई, तू जाऊन शंभू पोरका झाला नाही. आम्ही पोरके झालो. सई, आम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.